श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रोजची देवपूजा कशी करावी, तीही अगदी सोप्या, शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण पद्धतीने. अनेकांना वाटतं की देवपूजा करायला फार वेळ लागतो, खूप साहित्य लागतं किंवा विधी खूप कठीण असतो. पण खरं सांगायचं तर रोजची देवपूजा ही जास्त वेळाची नाही, तर भावाची गोष्ट आहे. थोडा वेळ, थोडी स्वच्छता, थोडी एकाग्रता आणि मनापासून केलेली प्रार्थना एवढंसं पुरेसं असतं. आज आपण या व्हिडिओमध्ये सकाळी उठल्यापासून ते देवपूजा पूर्ण होईपर्यंत सगळा क्रम पाहणार आहोत. तसेच पूजेत काय करावं, काय टाळावं, कोणते साधे मंत्र म्हणावेत आणि पूजा करताना मनाची अवस्था कशी ठेवावी, हे सगळं आपण समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. देवपूजा ही आपल्या दिवसाची अत्यंत पवित्र सुरुवात असते. जसा दिवस आपण कसा सुरू करतो तसा त्या दिवसाचा प्रवास अनेकदा घडतो असं म्हणतात. म्हणून सकाळची पहिली काही मिनटं आपण देवासाठी, मनासाठी आणि घराच्या शांततेसाठी दिली तर त्याचा परिणाम दिवसभर जाणवतो. देवपूजा म्हणजे देवाला देणं नाही, तर देवाकडून मिळालेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी मन शांत ठेवावं. उठता क्षणी मोबाईल हातात घेऊ नये, लगेच घाई गडबड करू नये. पहिले हातपाय धुवावेत, शक्य असल्यास स्नान करावं आणि स्वच्छ कपडे घालावेत. पूजा करताना शरीर स्वच्छ असेल तर मनही स्थिर व्हायला मदत होते. जर रोज पूर्ण स्नान शक्य नसेल तर किमान हातपाय, चेहरा स्वच्छ करून शुद्ध मनाने देवापुढे बसावं. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघराची स्वच्छता. आपलं देवघर हे घराचं पवित्र स्थान असतं. तिथे धूळ, जुनी फुलं, कोरडी अगरबत्ती, सांडलेली पाणी, विस्कळीत वस्तू किंवा नको त्या गोष्टी ठेवू नयेत. देवघर स्वच्छ, प्रसन्न, सुव्यवस्थित आणि शांत असावं. देवघरात जितकी स्वच्छता असेल तितकं तिथलं वातावरण सकारात्मक वाटतं. म्हणून पूजा सुरू करण्यापूर्वी देवघर स्वच्छ करा, पाट स्वच्छ करा, दिव्याची जागा नीट ठेवा आणि शक्य असल्यास देवमूर्ती किंवा फोटोला स्वच्छ कपड्याने हलकेसं पुसा. आता पूजा साहित्य तयार ठेवा. रोजच्या पूजेसाठी फार मोठं साहित्य लागत नाही. फक्त इतकं जरी असेल तरी पूजा नीट करता येते. दिवा, अगरबत्ती, फुलं, पाणी, अक्षदा, हळद, कुंकू, नैवेद्य आणि मनापासूनचा नमस्कार. काही घरामध्ये पंचोपचार पूजा केली जाते, काही ठिकाणी साधी नैवेद्यार्थी पूजा केली जाते. आपल्या घराच्या परंपरेनुसार आणि उपलब्ध वेळेनुसार पूजा करावी. आता देवपूजा सुरू करूया. सर्वप्रथम देवापुढे शांतपणे उभे राहा किंवा बसून नमस्कार करा. डोळे मिटा. 2 क्षण मन शांत करा आणि मनाची आपल्या इष्टदेवतेची, कुलदेवतेचं किंवा घरात पूजल्या जाणाऱ्या देवाचं स्मरण करून हा पहिला क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या क्षणी आपण बाह्य जगातून थोडं मागे येतो आणि अंतर्मुख होतो. यानंतर दिवा लावा. दिवा म्हणजे प्रकाशाचं, ज्ञानाचं आणि शुभतेचं प्रतीक. काही घरात तुपाचा दिवा लावतात, काही ठिकाणी तेलाचा दिवा लावतात. जो दिवा उपलब्ध असेल तो श्रद्धेने दिवा लावा आणि मनात अशी भावना ठेवा की माझ्या घरात, माझ्या मनात, माझ्या जीवनात अज्ञानाचा अंधकार दूर हो आणि दिव्याची कृपा उजळून निघो. दिव्यानंतर अगरबत्ती किंवा धूप लावा. सुगंधामुळे वातावरण प्रसन्न होतं, मन स्थिर होतं आणि घरात एक वेगळीच शांतता जाणवते. अगरबत्ती लावताना घाई करू नका. ती देवासमोर 2-3 क्षण थांबून लावा आणि मनात प्रार्थना करा. आता देवाला गंध लावा. गंध म्हणजे चंदन, कुंकू, अष्टगंध किंवा घरात उपलब्ध असलेलं पवित्र द्रव्य. देवाला गंध लावणं म्हणजे आदर आणि पवित्रतेचं प्रतीक. यानंतर अक्षदा व्हाव्यात. अक्षदा म्हणजे तांदूळ. अक्षदा, कुंकू, हळद, कुंकू याचा शुभ संयोग. अक्षदा वाहताना मनात काहीतरी मागण्यापेक्षा कृतज्ञता व्यक्त करा. हे देवा, माझ्या घरावर, कुटुंबावर आणि माझ्या कार्यावर तुझी कृपा असू दे. अशी साधी प्रार्थना पुरेशी आहे. यानंतर फुलं व्हावीत. ताजी फुलं असतील तर उत्तम. फुलं वाहताना आपलं मनही फुलासारखं शुद्ध, निरागस आणि प्रसन्न असावं. काही जण देवाला एकच फुलं अर्पण करतात, तर काही जण हार वाहतात. जसं शक्य आहे तसं करा. देवाला प्रमाणापेक्षा भाव जास्त प्रिय असतो.
आता नैवेद्य अर्पण करावा. रोजच्या पूजेत नैवेद्य खूप मोठा असायलाच हवा असं नाही. फळं, दूध, खडीसाखर, गूळ, पोहे, लाडू, शेंगदाणे, चणे किंवा घरात केलं असलेलं साधं अन्नही नैवेद्य म्हणून अर्पण करता येतं. महत्त्वाचं काय तर तो पदार्थ देवाला अर्पण करताना आपल्या कृतज्ञतेची भावना दिसावी. हे देवा, हे अन्न तू दिलंस त्याबद्दल आभार असा भाव नैवेद्यात असतो. तर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडा जलाभिषेक किंवा पाणी अर्पणही करू शकता. काही घरामध्ये देवाला पाणी अर्पण करून आचमन, स्नान किंवा शुद्धीची सोपी पद्धत केली जाते. पण रोजच्या साध्या पूजेत हे सगळं करायला हवं असं नाही. मुख्य गोष्ट म्हणजे मनाची निर्मळता. यानंतर जप करा. रोजच्या पूजेमध्ये फार मोठे मंत्र पाठ असलेच पाहिजेत असं नाही. आपल्या इष्टदेवतेचा एक छोटा मंत्र, गणपतीचं नाव, स्वामी समर्थाचं नाम जप, ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ, जो मंत्र मनाला जवळचा वाटतो तो जपा. महत्त्वाचं म्हणजे मंत्र म्हणताना मन दुसरीकडे नसावं. शब्द फक्त ओठाने नाही तर हृदयातून यायला हवेत. उदाहरणार्थ, तुम्ही साधं असं म्हणू शकता, श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम श्री महालक्ष्मी नमः. जो मंत्र तुमच्या घराच्या परंपरेत बसतो तो मनापासून म्हणा. जपासाठी मोठा वेळ लागतो असं नाही. 1 मिनिटही श्रद्धेने केलेला जप मनाला खूप आधार देतो. आता आरतीची वेळ. देवापुढे आरती करणं म्हणजे आपल्या भक्तिभावाची उजळ वेबी व्यक्ती होय. आरती करताना डोळ्यासमोर दिव्याचा प्रकाश, देवाचं रूप आणि आपल्या घरावरची कृपा याची कल्पना करा. आरती ही फक्त गायन नसून ती एक भावपूर्ण समर्पण आहे. घरात सर्वांनी मिळून आरती केली तर त्यातून एक वेगळी एकता निर्माण होते. आरती झाल्यावर देवाला नमस्कार करा. यानंतर क्षमा प्रार्थना करा. पूजेमध्ये नकळत काही चूक झाली असेल, शब्द चुकले असतील, मन भटकलं असेल, वेळ कमी पडला असेल तर देवापुढे क्षमा मागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण खरी भक्ती ही अहंकारापासून दूर असते. आपण म्हणू शकतो, हे देवा, माझ्याकडून पूजा नीट झाली नसेल तरी मनापासून स्वीकार कर. माझ्या चुकांची क्षमा कर. माझ्या कुटुंबावर कृपा ठेव. अशा साध्या शब्दातही भक्ती पूर्ण होते. पूजा संपल्यानंतर प्रसाद द्यावा. देवाला अर्पण केलेलं अन्न आता प्रसाद बनतं. तो प्रसाद आदराने, शांत मनाने ग्रहण करावा. घरातील सगळ्यांनी शक्य असल्यास एकत्र प्रसाद घ्यावा. प्रसाद घेताना मनात एक भावना ठेवा, देवाने मला आजच्या दिवसासाठी आशीर्वाद दिला आहे. आता थोडं रोजच्या पूजेचं शास्त्र समजून घेऊया. काही लोक रोजची पूजा म्हणजे फक्त घरात दिवा लावणं एवढंच मनात म्हणतात. पण प्रत्यक्षात त्यामागे मनाला, घराला आणि दिनक्रमाला शिस्त लावण्याची मोठी प्रक्रिया असते. दररोज देवासमोर बसल्यामुळे मन नम्र होतं. नम्र मनात कृतज्ञता वाढते. कृतज्ञता वाढली की राग, घाई, चिडचिड, अस्वस्थता कमी होते. म्हणूनच रोजची पूजा ही आध्यात्मिक सवय असण्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठीही चांगली मानली जाते. काही जण विचारतात, प्रत्येक दिवशी एवढी पूजा करायलाच हवी का? याचं उत्तर असं आहे की आपल्या घरची परंपरा, आपली वेळ, आपली श्रद्धा आणि आपल्या सुविधा यानुसार पूजा करावी. कधी पूर्ण विधी जमला नाही तर लगेच चालेल, पण देवाचं स्मरण मात्र रोज व्हायला हवं. काही दिवस मोठी पूजा होईल, काही दिवस साधी पूजा होईल, पण भाव कमी होता कामा नये. आता रोजच्या देवपूजेत टाळायच्या काही चुका पाहूया. पहिली चूक म्हणजे पूजा घाईघाईत उरकणे. पूजा करून टाकूया असं मनात येऊ देऊ नका. दुसरी चूक म्हणजे पूजा करताना मन दुसरीकडे ठेवणं. तिसरी चूक म्हणजे देवघर अस्वच्छ ठेवणे. चौथी चूक म्हणजे जुनी फुलं, खराब नैवेद्य किंवा विस्कळीत साहित्य देवासमोर ठेवणे. पाचवी चूक म्हणजे पूजेत मोबाईल, गप्पा किंवा इतर व्यत्यय ठेवणे. सहावी चूक म्हणजे फक्त बाह्य विधी करून आतून असंवेदनशील राहणे. देवाला सर्वात जास्त भावतो तो साधेपणा आणि प्रामाणिकपणा. देवपूजा करताना एक सुंदर सवय लावा. पूजा झाल्यावर 2 मिनिटं शांत बसायचं, डोळे मिटायचे, श्वास शांत घ्यायचा
आणि मनात एक छोटी प्रार्थना करायची. ही 2 मिनिटं संपूर्ण दिवसाची दिशा बदलू शकतात. तुमचं मन शांत झालं की तुम्ही घरातल्या इतर गोष्टीही अधिक संयमाने हाताळता. जर घरात मुलं असतील तर त्यांनाही रोजच्या देवपूजेत सामील करा. त्यांना फुलं व्हायला सांगा, नमस्कार करायला सांगा किंवा एखादा छोटा मंत्र म्हणायला सांगा. लहानपणापासूनच ही सवय लागली तर पुढच्या पिढीत श्रद्धा आणि संस्कार टिकून राहतात. देवपूजा म्हणजे केवळ वृद्धांची गोष्ट नाही, ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनाशी जोडलेली सुंदर परंपरा आहे. रोजची देवपूजा किती वेळाची असावी याचं उत्तर साधं आहे. जितका वेळ तुम्ही मनापासून देऊ शकता तितका. कधी 5 मिनटं, कधी 10 मिनटं, कधी 15 मिनटं तो वेळ मनापासून दिलेला असावा. कधी मोठा विधी नसेल तर एक दिवा, एक फूल, एक नमस्कार आणि एक प्रार्थना पुरेशी आहे. देवाला वेळेपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. आता शेवटी एक छोटी सुंदर प्रार्थना ऐका. तुम्ही ती व्हिडिओमध्ये म्हणू शकता. हे देवा, माझ्या घरात सुख शांती नांदो. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा असो. माझ्या हातून नेहमी चांगली कर्मे घडोत. माझ्या मनात भक्ती, नम्रता आणि समाधान राहो आणि माझा प्रत्येक दिवस तुझ्या आशीर्वादाने सुरू हो. ही प्रार्थना ऐकायला साधी वाटते पण तिच्यात खूप शक्ती आहे. कारण देवाशी संवाद साधण्यासाठी मोठ्या शब्दाची गरज नसते. निर्मळ मन, स्थिर आवाज आणि निस्सीम श्रद्धा एवढं पुरेसं असतं. मैत्रिणींनो, रोजची देवपूजा ही आपल्या घराची ऊर्जाच नाही तर आपल्या जीवनाची दिशा ठरवते. म्हणून दररोज काही क्षण देवासाठी नक्की द्या. स्वच्छता, श्रद्धा, शिस्त आणि प्रेम या 4 गोष्टी जमल्या की पूजा आपोआप सुंदर होते. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.